आता मी दाखवत आहे तुम्हाला थालीपीठची रेसिपी. त्यासाठी कोथिंबीर घेतली आहे मी एक जुडी बारीक चिरून, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घेतली आहे, मीठ, जिरा, लाल तिखट आणि हळद. आणि हा जो पीठ घेतला आहे मी, ह्याच्यामध्ये नाचणी, ज्वारी, बाजरी, चण्याची डाळ, चणे हे सगळ्या गोष्टी मी मिक्स करून पीठ वाटून घेतलेलं आहे. आता मी हे सगळं मिक्स करेल. सगळं ह्याच्यामध्ये कोथिंबीरमध्ये पूर्ण सगळं मिक्स झालं पाहिजे. सगळं प्रॉपर मिक्स करायचं. त्याच्यात हा पीठ टाकायचं. आता हे सगळं मिक्स केलं आहे. तर त्याच्यामध्ये हा पीठ मिक्स करायचं आपल्याला आणि एकदम पातळ पीठ मळायचं आपल्याला. थालीपीठचं पीठ भाकरीसारखं नसतं, एकदम पातळ असतो. त्यासाठी मी ह्याच्यात दही पण टाकतात. आता माझ्याकडे दही नाही आहे म्हणून मी नाही टाकत. तुम्ही दही पण टाकू शकता. आणि ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि मळून घेते. थालीपीठचं पीठ असं मळायचं आहे पातळ. आणि इथे मी पाण्याचा बाऊल घेतला. त्याला पाण्यात हात भिजवायचं, मधावर पाणी टाकायचं, थालीपीठचं पीठ घ्यायचं, पाण्यात हात भिजवायचं. एकदम पातळ व्हायला पाहिजे चांगलं असं. जेवढं पातळ खरपूस होईल मस्त लागेल तेवढं थालीपीठ. असं करून तो तवा तापत ठेवला, त्या तव्यावर पलटवायचं. तव्यावर असं रुमाल टाकायचं उलटा. आणि हा थालीपीठ चिटकलेला असतो तो आरामशीर काढायचं. त्याच्यावरती होममेड तूप, जे घरी बनवलं तो टाक. चांगलं शिजून द्यायचं.